भीती वाटते मीरा की प्रेक्षक विसरतील? विसरलेत मला वाटतं खरं तर. अरे तू आता सिरियलमध्ये दिसत नाही, तू फिल्म्समध्ये आता कुठे दिसत नाहीयेस, तर तू काम सोडून दिलंस का? म्हणजे जर का मी सिरियल करत नाही किंवा मी फिल्म्स करत नाही तर मी काम करत नाहीये का? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत का ह्या? की मराठी हिंदी तुला फरक वाटतो? मी धाडसाने हे म्हणते की खूप फरक वाटतो. हिंदी फिल्म्समध्ये छोटे छोटे रोल केले हम्म. किंवा वेब सिरीज काही केल्या, पण ट्रीटमेंट खूप उत्तम असते. प्रचंड रिस्पेक्टने ट्रीट केलं जातं. बोलवताना सुद्धा मॅडम शॉर्ट रेडी प्लीज आ जाइए. मराठीत काही वेळा असं चल चल पटकन चल, जे आहे ते घालून चल. मीरा उत्तम डान्सर आहे, पण ना याचा एक तोटा तिला होतो नेहमी. तिला जेव्हाही फोन येतो तेव्हा आयटम नंबरसाठी येतो. हो, म्हणजे आणि परत हे मराठीमध्येच होतं. पर्सनली ॲज अन ॲक्ट्रेस जो एक प्लस पॉईंट असायला पाहिजे की मी डान्स करू शकते, तो माझ्यासाठी निगेटिव्ह पॉईंट झाला मराठी इंडस्ट्रीमध्ये. मी एका इव्हेंटला गेले होते आणि लिटरली मला ॲज इट इज मी इव्हेंटच्याच कपड्यात मला त्याने स्टेजवरनं ओढत ओढत आणलं, गाडीत कोंबलं, हे घे पैसे पेमेंट आणि निघ आत्ताच्या आत्ता. अचानक 15-20 लोक दगड घेऊन आमच्या गाडीच्या दिशेने धावायला लागली. गाडी बंद पडली आणि खूप मला 1-2 महिन्यानंतर फोन आला की मॅडम कशी वाटली आमची सेवा, प्लीज तुम्ही परत या, तुमची वाट बघतोय आम्ही वगैरे. आणि तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागला, मी तुला इंडस्ट्रीमध्ये टिकूच देणार नाही, तुझं मर्डरच करतो, तुझ्या घरीच येतो आता बघ वगैरे धमक्या द्यायला लागला. माका वाटतं मी नदीच्या ह्या किनाऱ्यावर उभा असाय बापानो, आणि माझो बापूस त्या किनाऱ्यावर. तुमच्यामधून भली मोठी नदी वाहता रे. त्या दोन किनाऱ्यांका जोडू एक सारखं वय होतं ना. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज आपल्यासोबत गप्पा मारायला एक अशी अभिनेत्री आली आहे, तिच्या नावावर 3 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. ती प्रचंड काम करते, पण प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो की अरे मीरा जोशी दिसत का नाहीये, मीरा जोशी काय करते नक्की? आणि मीरा हाच प्रश्न आहे आणि याच गप्पा असणार आहेत. नक्की काय सुरू आहे मीरा? आता मी खरं तर भरपूर ॲड्स करते आणि अँकरिंगचे प्रोजेक्ट जास्त करते. तू आता जसं म्हणालीस की दिसत का नाहीये, तर असं बऱ्याच लोक मला म्हणाली की अरे तू आता सिरियलमध्ये दिसत नाहीस किंवा तू फिल्म्समध्ये आता कुठे दिसत नाहीयेस, तर तू काम सोडून दिलंस का किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करत नाहीयेस का? माझं असं झालं की अरे म्हणजे जर का मी सिरियल करत नाही किंवा मी फिल्म्स करत नाही तर मी काम करत नाहीये का? म्हणजे इंडस्ट्रीमध्ये फक्त दोनच गोष्टी आहेत का ह्या? तर असं नाहीये, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही डबिंग करू शकता, तुम्ही अँकरिंग करू शकता, तुम्ही ॲड्स करू शकता. त्या व्यतिरिक्त सुद्धा अजून असे बरेच पैलू आहेत जे आपण एक्सप्लोअर केले नाही आहेत खरं तर. सो मी आता त्यातल्या ह्या 2 गोष्टी करते, ॲड्स आणि अँकरिंग जास्त करते. सिरियल करायची नाही आहे असं नाही आहे, पण अर्थात आत्ता एक 4 वर्षांचा बराच मोठा काळ गेला आहे, सिरियल करत नाही आहे मी. त्याची कारणं खरं तर अशी होती की कोविडच्या आधी मी बऱ्याच सिरियल्स केल्या ज्याच्यात मी फक्त निगेटिव्ह लीड करत होते. मी एका हिरोच्या प्रेमात पडते, हिरोईनच्या प्रेमात पडतो, ते दोघं लग्न करतात आणि मी बदला घेते. म्हणजे फक्त कॅरेक्टरची नावं चेंज होत होती, समोरचे लोक चेंज होत होते आणि सेट वेगळा होता. बाकी मी तेच काम करत होते आणि मला असं वाटलं की कुठेतरी आता आपण एक थोडंसं ब्रेक घेऊन काहीतरी क्रिएटिव्ह करायला पाहिजे. अर्थात मला आता परत पुढे निगेटिव्ह करायचं नाही आहे असं नाही आहे, पण मी बरेच लीडसाठी तेव्हा ऑडिशन दिल्या मध्यंतरी किंवा वेगवेगळे कॅरेक्टर्स काही होते त्याच्यासाठी सुद्धा ऑडिशन चालू होत्या. पण लीडसाठी जेव्हा मी ऑडिशन द्यायला सुरुवात केली तेव्हा मला एका चॅनलने मला असं सांगितलं की आपली मराठी हिरोईन जी आहे तिच्याकडे बघून दया आली पाहिजे आणि तुझ्याकडे बघून दया येत नाही, त्यामुळे तुला कधी लीड मिळू शकत नाही. सो पण दुसरा भाग असा आहे की जेव्हा मी हिंदीमध्ये काम करते तर तेव्हा तिकडे सालस, सोज्वळ, इनोसंट अशा रोलसाठी जास्त अप्रोच केलं जातं. म्हणजे जी मराठीमध्ये प्रतिमा आहे की बोल्ड किंवा निगेटिव्ह लुक जो वाटतो तोच हिंदीमध्ये पॉझिटिव्ह वाटतो. म्हणजे हे दोघांचे आता वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, कसे आहेत मला नाही माहिती, किंवा आय एम हॅपी की एवढी रेंज लोकांना वाटते. सो ठीक आहे. पण सो त्या कारणासाठी आता सिरियलमधनं ब्रेक घेतला होता काही कारणासाठी, पण काही आलं चांगलं तर करायला आवडेल. फिल्म्स मी अर्थात करत होते मध्ये, पण अर्थात आपण येऊ पुढे त्याच्याकडे. पण बरेच पेमेंट्स न मिळणं किंवा फिल्ममध्ये बंद पडणं अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, त्यामुळे त्या फिल्म्स आत्ता लोकांपुढे आल्या नाहीत, म्हणून फिल्म्स आणि सिरियल्समध्ये दिसत नाही आहे. अगदीच. पण मीरा एक प्रत्येक आर्टिस्टला जेव्हा एक डिसिजन घ्यायची वेळ येते की बरोबर. आता मी नाही करत आहे सिरियल हो. किंवा पाहिजे तशा सिरियल येत नाहीये, ते एक फोमो येतो. कारण आपल्या जोडीच्या बाकीच्या अभिनेत्रींना आपण पडद्यावर बघत असतो 100% किंवा ओव्हरनाईट फेम घेताना बघत असतो अगदीच. किंवा आपल्यापेक्षा कमी अभिनय, कमी दिसायला असणं तरी पण एखादी अभिनेत्री खूप चांगलं काहीतरी करते आणि बरोबर. तिच्या वाटेला बरंच काहीतरी बरोबर. येतंय. आर्टिस्ट म्हणून हा फोमो येणं किंवा हे
हा विचारही येणं स्वाभाविक आहे. तू कसं हँडल करते म्हणजे ही सिच्युएशन? इन्सिक्युरिटी मला वाटतं प्रत्येक आर्टिस्टला असतेच. रादर आर्टिस्टलाच असं नाही, आपण प्रत्येक क्षेत्रात हो. बघितलं तर प्रत्येकाला पुढे जायचं आहे, प्रत्येकाला दिसायचं आहे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात. सो दॅट इज ओके. पण आज जर का तू काही प्रोड्यूस करतेस, तुझे पैसे तू लावणार आहेस एका व्यक्तीवर, तर ती व्यक्ती कशी असावी हा तुझा डिसिजन आहे सर्वस्वी. मग ती थोडी कमी ॲक्टिंगवाली चालेल. किंवा एक्झाम्पल, जर का आज मी बाजारात ड्रेस विकत घ्यायला गेले, एक सुंदर ड्रेस आहे जो 2-3 हजाराला आहे, पण मला तो 500 रुपयावालाच आवडला आहे. तर हा माझा डिसिजन आहे की माझे पैसे मी कुठला घ्यायचा, 2,000चा का 500 रुपयाचा. सो तसंच हा चॅनलचा किंवा प्रोडक्शन हाऊसचा डिसिजन आहे. बरी एखादी थोडी कमी अभिनय असणारी मुलगी असेल किंवा मी मे बी खूप चांगलं करत असेल, आय डोंट नो, वॉट एव्हर, पण तो त्यांचा डिसिजन आहे. त्यामुळे ते त्यांना दुसऱ्याने चूज करतात, दॅट इज ओके. म्हणजे त्याच्यात मी असं नाही म्हणू शकत अरे हा ड्रेस का नाही घेतला किंवा तोच का घेतला. हा सर्वस्वी आपापला निर्णय आहे. सो दॅट इज ओके. पण मला असं वाटतं की जर का मला काही काम करायचं आहे, हा माझा पण डिसिजन असला पाहिजे. बऱ्याच वेळा ते निगेटिव्हली थोडंसं घेतलं जातं की अरे हिला तर करायचं नाही सिरियल किंवा आता हिला टेलिव्हिजन करायचं नाही. तर असं नाही येते. मला आवडेल 100%. त्याच्यामुळे खूप पब्लिसिटी मिळते. रादर आता माझं 90% ऑफ इन्कम माझा इव्हेंट्समधनं व्हायचा आणि 10% ॲक्टिंगमधनं. आणि सिरियल जेव्हापासून मी बंद केली तेव्हापासून ऑलमोस्ट इव्हेंट्स कमी झाले माझे. कारण टीव्हीवर तुम्ही दिसतात तेव्हा तुम्हाला बोलवतात इव्हेंट्ससाठी. पण माझे इव्हेंट्स कमी झाले, ते मला बॅकलॅशही केलं. अर्थात तुम्हाला आता फेम हवं आहे, तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुम्हाला क्रिएटिव्ह जॉब हवा आहे, हे आपापला डिसिजन आहे. मी फेम चूज न करता थोडंसं क्रिएटिव्ह आपण काहीतरी करूया ह्याच्याकडे मी थोडीशी वळले. त्यामुळे प्रोज अँड कॉन्स दोन्ही ह्याचे आहेत. सो जे कॉन्स आहेत सिरियल न करण्याचे ते मी फेस करते आणि आय एम ओके विथ इट. मी तो समझोता केलाय की ठीक आहे, सिरियल नाही केली तर फेम नाही मिळणार आहे किंवा लोकांपर्यंत मी दिसणार नाही. अरे जाताना अरे ही बघ मीरा, असं कोणी ओळखणार नाही, पण दॅट इज ओके. पण मला जे क्रिएटिव्ह करायचं ते आता मला करायला मिळतं, तो आनंद आहे, ते सॅटिस्फॅक्शन आहे अँड दॅट इज व्हेरी नाईस. पण कुठेतरी भीती वाटते मीरा की प्रेक्षक विसरतील? विसरलेत मला वाटतं खरं तर बहुतेक. खूप कमी लोक आहेत जे अजूनही काही प्रोजेक्ट्सवरनं लक्षात ठेवतात की अरे इंदोरेशमध्ये बघितलेलं, अरे तुम्ही त्या सिरियलमधला, पण त्यांना सिरियलचं नाव आता अर्थात आठवत नाही कारण त्याला पण बराच काळ उठलाय. पण मी हॅपी आता मी जे काही करतेय, सो दॅट इज ओके. अर्थात फेम कोणाला नको असतं, ही पण गोष्ट आहे. त्यामुळे जर का एखादा प्रोजेक्ट करून मला चांगलं फेम मिळालं, लोकांच्या पसंतीस मी उतरले, तर मला ते 100% आवडणार आहे. पण आत्ता मला जे सॅटिस्फॅक्शन देत आहे जे काम, जिथे ट्रीटमेंट चांगली मिळते, तर ह्या 2 गोष्टी माझ्यासाठी आता जास्त महत्त्वाच्या आहेत. पेमेंट बरं मिळतंय, पेमेंट वेळेवर मिळतंय, या सगळ्या गोष्टी मला जास्त महत्त्वाच्या वाटतात आता ओव्हर फेम. सो दॅट इज ओके. बरं, आत्ता मी तुझी जी उत्तरं ऐकली त्याच्यावरून 2 शब्द खूप जास्त प्रकर्षाने निऑन कलरने हायलाईट केल्यासारखे वाटले, ते म्हणजे ट्रीटमेंट आणि पेमेंट. बरोबर. सो ट्रीटमेंट आणि पेमेंट मीरासाठी फार इम्पॉर्टंट आहे, हे आम्हाला म्हणजे सध्या आणि ऑब्व्हियसली प्रत्येक आर्टिस्टसाठी बरोबर. असतं. तर ट्रीटमेंटबद्दल मला थोडं जाणून घ्यायचं आहे की मराठी हिंदी तुला फरक वाटतो? मी धाडसाने हे म्हणते की हो, फरक वाटतो. कारण आता मी मध्यंतरी बऱ्याच हिंदी फिल्म्समध्ये छोटे छोटे रोल केले किंवा वेब सिरीज काही केल्या. हिंदीमध्ये ऑलमोस्ट आता मी ॲड्स आता जे करते एक 3-4 वर्षात मी ऑलमोस्ट 100 ॲड्स केल्या आता. सगळे हिंदी पूर्ण कला. पण ट्रीटमेंट खूप उत्तम असते, प्रचंड रिस्पेक्टने ट्रीट केलं जातं. आणि किंवा एखादा कॅरेक्टरचा रोल जरी आहे, इधर बेट असं कोणी नाही म्हणत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कुठलाही तुमचा रोल असू दे, तुम्हाला ट्रीटमेंट चांगलीच मिळते. ह्या उलट सगळीकडेच असं नाही मी म्हणणार, पण मला जे अनुभव आले ते काही खूप ग्रेट नव्हते. अर्थात सगळेच वाईट नव्हते, काही ठिकाणी चांगलेही होते. पण ट्रीटमेंट थोडंसं बरी नसते एवढी. किंवा सिरियलला सुद्धा पेमेंटबद्दल जेव्हा बोलताना, जेव्हा पहिल्यांदा कॉल्स तुम्ही शॉर्टलिस्ट झालात, कॉलवर बोलताना असं 2-3 वेळा असं झालंय की अरे तू तर सिरियल करत नाही ना आता, मग तुला काय एवढं पेमेंट द्यायचं, असं नाही तुम्ही बोलू. मग एक वे असते प्रत्येक गोष्ट. ठीक आहे, मला नाही जमत आता मीरा, पण आमच्या या कॅरेक्टरसाठी एवढंच बजेट आहे, तुला चालेल का? मग त्याच्यासाठी तुम्ही बाकीचे पैलू जोडून तुम्ही का हे करताय? किंवा पेमेंटबद्दल असं तू म्हणालीस, मी एका मीटिंगला गेले होते काही वर्षांपूर्वी. एका आयटम सॉन्गची मीटिंग होती. मीटिंग झाली, डन, आपलं ठरलंय सगळं, तू पेमेंटचं बाकी ईपीशी बोलून घे उद्या, हे सगळं झालं. मी घरी आले, नेक्स्ट डे ईपीचा कॉल आला, तुमचं काय पेमेंट आहे? म्हटलं अमुक अमुक मला अपेक्षित आहे आयटम सॉन्गसाठी. तो म्हणे ठीक आहे, मी कळवतो. 2 दिवसांनी मला डिरेक्टरचा कॉल येतो, मीरा तू जरा ना जाड आहेस, आम्हाला थोडी सुंदर मुलगी हवी वगैरे. म्हटलं परवा मी जेव्हा मीटिंगला आले, जेव्हा तुम्ही डन म्हटलं, तोपर्यंत मी जाड नव्हते, तोपर्यंत मी तुमच्या लुक्समध्ये बसत होते. अचानक माझं पेमेंट कळल्यानंतर मी वाईट कशी झाले? मग
मग ठीक आहे, तुम्हाला जर का पेमेंट नाही जमत आहे तेवढं, आपण डिस्कस करूया, निगोशिएट करूया की आम्हाला एवढं आमचं बजेट नाही मीरा, एवढं स्पष्ट भाषेत आपण सांगू शकतो. पण त्यासाठी बाकीचे पैलू जोडून आपल्याला वाईट ठरवणं हे थोडंसं मला नाही पटत. किंवा बऱ्याच वेळा बोलवताना सुद्धा हिंदीमध्ये बऱ्याच वेळा मॅडम शॉर्ट रेडी प्लीज आ जाइए वगैरे, एक थोडासा रिस्पेक्ट असतो, नम्रपणा असतो. मराठीत काही वेळा असं चल चल पटकन चल, जे आहे ते घालून चल, म्हणजे हे असं थोडंसं होतं बऱ्याच वेळा. सो ते मला ती ट्रीटमेंट नाही अपेक्षित. जिथे आपण काम करतो तिथे आपल्याला थोडासा रिस्पेक्ट मिळाला तर खूप छान वाटेल. अगदीच. पण पेमेंट म्हणजे आम्ही कलाकारांचे इंटरव्ह्यू घेतो तेव्हा काही कलाकार आम्हाला सांगतात की मी या साली केलेल्या चित्रपटाचं पेमेंट मला हो. आत्ता आलंय, किंवा मी आत्ता इतकं म्हणजे मी इतक्या मोठ्या बॅनरसोबत चित्रपट केला त्याचं पेमेंट मला अजूनही नाही आलंय. आर्टिस्ट म्हणून मागे लागताना सेल्फ रिस्पेक्ट थोडा हर्ट होतो. हो, अर्थात होतो. कारण आपण शेवटी ते काम केलंय, त्याचेच पैसे आपण मागतोय, आपल्या हक्काचे पैसे मागतोय. ते एका पॉईंटला थोडंसं कुठेतरी आपण आपल्याच कामाच्या पैशांसाठी भीक मागतोय असं थोडंसं कधी कधी होतं. पण तरीसुद्धा मी वसुली बाबतीत म्हटलंच तर मी खूप चांगली आहे. ओके. ऑलमोस्ट 16 वर्षांच्या प्रवासामध्ये माझे फक्त 3 पेमेंट्स बुडलेत. ओके. त्यातलं एक पेमेंट म्हणजे मी IT अवॉर्ड्समध्ये असिस्टंट कोरिओग्राफर होते एका खूप मोठ्या कोरिओग्राफरसाठी. आणि मोनी रॉयला एक मी क्लासिकल डान्स त्याच्यासाठी कोरिओग्राफ केला होता. तर शो झाला, इव्हेंट झाला, सगळं झालं. आणि जे काही BTS क्लिप्स असतात आपल्या शिकवताना वगैरे, तर त्या माझ्याकडे होत्या, त्या मी पोस्ट केल्या फेसबुकवर. आणि ती गोष्ट कोरिओग्राफरला नाही आवडली, कारण शेवटी नाव त्यांचं लागलं पाहिजे. आय अंडरस्टँड कम्प्लिटली. पण त्या व्हिडिओमध्ये त्या कुठे त्या दिवशी नव्हत्या, त्याच्यात मी दिसत होते शिकवताना. सो ते कुठेतरी त्यांचा इगो हर्ट झाला. सो त्यांनी माझं त्या वेळी, खूप आधीची गोष्ट आहे, तेव्हा 12,000 पेमेंट माझं ते बुडलं, जे मी नाही नंतर वसूल करू शकले. त्याच्यानंतर रिसेंटली मी एक फिल्म 2-3 वर्षापूर्वीच मी एक फिल्म करत होते. जिमी शेरगिल होते त्याच्यात, शारीफ भाशवी सर होते त्याच्यात. मोठी स्टार कास्ट होती. माझं खूप लास्ट मिनिट कास्टिंग होतं, काहीतरी त्यांचा प्रॉब्लेम झाला. सो रात्री 12 वाजता कॉल आला की उद्यापासून आपली फिल्म आहे, 3 दिवसाचं पहिलं शेड्यूल आहे, ते तू कर, मग आपण ॲग्रीमेंट आणि पेमेंट सगळं करू. म्हटलं ठीक आहे. आणि काही ओळखीची लोकं होती त्याच्यात. सो म्हटलं ठीक आहे, विश्वासावर आपण शेवटी जातो. 3 दिवसाचं शेड्यूल झालं आणि त्यानंतर तो डिरेक्टर प्रोड्युसर सेमच होते, ते गायब झाले. गायब म्हणजे गायब झाले ते. आणि सगळ्यांचं पेमेंट बुडलं. म्हणजे अगदी स्पॉट दादांनी सुद्धा काहीतरी स्वतःच्या खिशातनं पैसे टाकून दूध वगैरे सेटवर जे काय लागणार होतं ते आणलेलं, त्यांनाही ते मिळालं नाही. सगळ्यांचे पैसे गेले. बरं, ती खूप म्हणजे कास्टवाली फिल्म होती, त्यामुळे प्रत्येकाला आपापला स्टाफ आणायला सांगितलेला मेकअप हेअरसाठी. मलाही सांगितलेला. मी एका रात्री सगळं अरेंज करून स्टाफ 3 दिवस घेऊन गेले माझा. आणि त्यांचे पैसे सुद्धा मला माझ्या खिशातनं भरायला लागले. त्यामुळे त्याचा एकही मला पैसा मिळाला नाही. बऱ्याच युनियन्समध्ये कंप्लेंट झाली, पोलीस स्टेशनला गेले, पण ॲग्रीमेंट हातात नव्हतं. कारण मी विश्वास ठेवला की नंतर ॲग्रीमेंट होईल आणि पैसे मिळतील. ॲग्रीमेंट नसल्यामुळे काहीच झालं नाही. आणि आता रिसेंटली जॅनमध्ये मी एक फिल्म कंप्लीट केली मराठी, द्विदल नावाची. पहिलं शेड्यूल झालं, ते पेमेंट अजून आलं नव्हतं. मी म्हटलं सेकंड शेड्यूलला जोपर्यंत पहिलं पेमेंट येत नाही तोपर्यंत येणार नाही. मग त्यांनी पहिलं पेमेंट केलं पहिल्या शेड्यूलचं. सेकंड शेड्यूल झालं, ते माहिती की लास्ट डेला नक्की देणार. आणि लास्ट डेला शूट संपलं, ते माहिती की आत्ता पैसे संपलेत, 1 महिन्यात देतो. आणि असं म्हणून आता 6 महिने झाले आज, ते पेमेंट अजून मला आलं नाही. सो ही 3 पेमेंट्स आहेत जे मी वसूल करू शकले नाही. बाकी सगळे पेमेंट मी वसूल केले. बापरे! पण इतकं सगळं स्ट्रगल असताना मीरा, एक मुलगी, एक अभिनेत्री जेव्हा मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेते, ती भावना कशी आहे? आणि त्याच्या खाली, त्या व्हिडिओच्या खाली आलेल्या कमेंटबद्दल नंतर बोलूया. पण हक्काचं घर घेणं ही भावना किती छान आहे. खूप छान आहे. अर्थात कोणाला नाही आवडणार स्वतःचं घर असलेलं. आणि पहिल्यापासून आईने माझ्या ते खूप सीडिंग केलेलं की इंडिपेंडेंट असलं पाहिजे, स्वतःचं एक घर घ्यायचं आहे तुला. म्हणजे ते एक आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो किंवा एक सीडिंग म्हणतो की ते दुसऱ्यात टाकणं, ती प्रेरणा देणं वगैरे, हे माझ्या आईने खूप केलेलं पहिल्यापासून. सो डे 1ला जेव्हा मी इथे पाऊल ठेवलं मुंबईत, त्यापासून की आपल्याला मुंबईत एक घर घ्यायचं आहे, छोटंसं का असो ना. आणि ते आज 16 वर्षाच्या प्रवासानंतर फायनली ते शक्य झालं. भरभरून सगळ्यांनी खूप कौतुक केलं वगैरे. तू म्हणालीस अशी एक कमेंट फक्त आलेली आणि त्याच्यात असं लिहिलेलं की काय 1-2 सिरियल करून स्वतःचं घर घेतात मुली वगैरे, आणि मग आईबाबांच्या जीवाला ताप, त्यांनी EMI भरायचे वगैरे. म्हटलं अरे, एक तर घर मी घेतलं आहे, पैसे मी भरलेत, माझं कॅल्क्युलेशन मला माहिती आहे. बरं, जी व्यक्ती मला पर्सनली ओळखतसुद्धा नाही, माझं पेमेंट कुठून येतं, मी माझं कसं घर खर्च चालवते, मी EMIचं कसं करणार. अर्थात मी असं आंधळेपणाने तर घर घेतलं नसेल, कुठेतरी मला जमतंय, माझं काहीतरी कॅल्क्युलेशन आहे, म्हणून तर मी ते घर घेतलं ना. जर तुम्हाला काहीही माहिती नसताना तुम्ही रँडमली असे कमेंट कसं करू शकता.
म्हणजे जस्ट कॉज मी आता सिरियलमध्ये दिसत नाही, परत तोच मुद्दा. जस्ट कॉज आता मी सिरियलमध्ये दिसत नाही म्हणजे मी काम करत नाही, म्हणजे मी पैसे कमवत नाही, असं नाही आहे ना. सो माझं आता कुठेतरी दुसरीकडनं इन्कम येतं. तुम्ही ते जर का प्रोजेक्ट बघत नाही, दॅट इज युअर लॉस, म्हणून तुम्हाला माहिती नाही आहे. त्याचा अर्थ असतो असं तुम्ही म्हणू शकत नाही की अरे मग आई बाबा EMI भरणार का? माझी EMI मी भरते. सो तुम्हाला जोपर्यंत काही माहिती नाही ट्रोलिंगचा हल्ली खूप चाललं. तुम्हाला जर का दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल कम्प्लिटली माहिती नाही आहे काही, तर तुम्ही आंधळेपणाने कमेंट करू नका, कारण ते कुठेतरी जिव्हारी लागतं थोडंसं. खूप. पण हे तुझ्या बाबतीत पहिल्यांदा घडलं नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा तू बोल्ड व्यक्तिरेखा साकारली तेव्हाही प्रेक्षकांनी खूप. अनेक पद्धतीने तुला ट्रोल केलं हो. आणि म्हणजे त्यात काही इतकंही बोल्ड नव्हतं. त्या बाकीच्या अभिनेत्रीही करतात. म्हणजे बरोबर असं आहे. नाही की आपल्या मराठीमध्ये कोणतीच अभिनेत्री बोल्ड व्यक्तिरेखा साकारत नाही असं अर्थात. नाहीये. त्या हिंदीमध्ये गेल्यावर त्याच्यापेक्षाही बोल्ड बरोबर. सीन देतात. पण जेव्हा आपल्या वाटेला येतं की हो. मग माझ्यात आणि तिच्यात काय फरक आहे हे कधी स्वतःला विचारलंय किंवा तो फेज कसा गेला तुझ्या लाईफ मधला? मला माहिती नाही काय पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणजे तू आता जे म्हणते स्पेसिफिक मी सांगते. मी कन्व्हर्सेशन आफ्टर सेक्स नावाची एक शॉर्ट फिल्म केलेली. त्याच्यात एकही बोल्ड सीन नाही आहे, कुठेही काही वल्गर नाही आहे, कुठेही अंगप्रदर्शन नाही आहे. एक फक्त बोल्ड विचार जो आहे तो फक्त त्याच्यात मांडलेला आहे. बेसिकली फिमेल ऑर्गॅझमबद्दल ही शॉर्ट फिल्म आहे, ज्याचं नॉलेज लोकांना असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज अ काइंड ऑफ सेक्शुअल एज्युकेशन म्हणू शकतेस. त्याच्याबद्दल ती शॉर्ट फिल्म आहे. ती शॉर्ट फिल्म केली मी. ऑलमोस्ट 126 मिलियन व्ह्यूज वगैरे आले त्या ह्याला. म्हणजे खूप भरभरून त्याला प्रतिसाद मिळाला शॉर्ट फिल्मला. आणि त्या लोकांनी प्रचंड, मराठी लोकांनी स्पेशली खूप प्रचंड ट्रोल केलं की आईबाबांना दाखवलीस का तुझ्या? अर्थात माझ्या आईबाबांनी ती फिल्म बघितली, त्यांना खूप आवडली, त्यांनी खूप कौतुकही केलं माझं. त्यामुळे त्यांना माहिती आहे मी काय काम करते ते. आणि हेच का तुझे संस्कार आहेत वगैरे, तुझ्या आईबाबांनी तुला हेच शिकवलं का वगैरे, मराठी आहेस ना तू वगैरे, असं बरंच काही. म्हणजे मराठी अभिनेत्री म्हणून काही बोल्ड टॉपिकवर काम करू नये का? तर हे एक सगळं ट्रोलिंग झालं, मी इग्नोर केलं. अर्थात काही चांगल्या कमेंट्स होत्या, त्याला अवॉर्ड पण मिळाला मला बेस्ट ॲक्ट्रेसचा. आणि कट टू 2-3 महिन्यानंतर अजून एका मराठी अभिनेत्रीने, जेव्हा ती खूप चांगलं नावारूपाला होती, तिने सुद्धा एका बोल्ड विषयावर, वेगळ्या विषयावर एक शॉर्ट फिल्म केली. आणि त्याच्यावर भरभरून कौतुक झालं. मराठी लोकांनीच उचलून धरलं ते की अरे वा, एका मराठी मुलीने एका बोल्ड विषयावर एवढं छान शॉर्ट फिल्म केली किंवा छान मांडल्या या गोष्टी. तर मग हे कम्पॅरिझन का? म्हणजे मी एकतर मराठी तुम्हाला वाटत नाही का? जस्ट कॉज हे मी केलं म्हणून ते वाईट आणि हे दुसऱ्या एका व्यक्तीने केले म्हणून ते चांगलं, असं आहे का? म्हणजे मला कळत नाही आहे का? आणि एवढं हे डिफरन्सिएशन का जस्ट कॉज मी एका उंचीला पोचले नाहीये तुमच्या दृष्टीने, की मी का त्या फेमला नाही आहे म्हणून मग तुम्ही कसंही बोलू शकता, असं आहे का? म्हणजे आय डोंट नो. बट हे डिफरन्सिएशन चुकीचं आहे. आणि त्याच्यावरून तुम्ही आईबाबांचे संस्कार काढता, हे तर खूपच चुकीचं आहे. बरं, माझे आत्तापर्यंतचे जे बोल्ड सीन्स आहेत किंवा जे बोल्ड प्रोजेक्ट्स आहेत, प्रत्येक गोष्ट मी आईशी शेअर केलेली आहे, डिस्कस केलेली आहे. तिने ते बघून अप्रिशिएट केलेलं आहे किंवा जे काही तिला वाटलं असेल तिने ते शेअर केलेलं आहे. त्यामुळे आईबाबांपर्यंत पोहोचायची गरजच नव्हती कधी. पण तू फार स्ट्रॉंग दिसते सोशल मीडियावर. म्हणजे कारण तू कधीच स्वतःचं पर्सनल लाईफ सोशल मीडियावर मांडलंच नाहीस. जे आम्ही बघतो ते फार प्रोफेशनल आहे आणि तू ती ग्रीड मेंटेन केली की तुला माहिती आहे की तुला काय हो. पोस्ट करायचंय, म्हणून कदाचित लोकांना जज करताना फक्त तुझे कामच दिसत आहेत. हां, आय गेस असेल. पण मला असं वाटतं की आपलं आयुष्य असं गार्डन नसतं ना, की कोणी त्याच्यात चालून जावं गार्डनमध्ये. म्हणजे अर्थात जे सगळं पोस्ट करतात त्यांच्याबद्दल नो ऑफेन्स, त्यांना ते आवडत असेल. पण मला पर्सनली ॲज अन इंडिव्हिज्युअल व्यक्ती, मला रोज मी आता चहा आज केला, आज मी असा केला, आज मी हे मिल्कशेक असा बनवला, आज मी अशी रेडी झाली, आज मी आता हे कानातले घालू का ते घालू. म्हणजे मला त्याची सवय नाही आहे रदर. आणि मी खूप इंट्रोवर्ट आहे खरं तर. मी पटकन कोणाशी बोलायला जात नाही, म्हणून कदाचित ते मी सोशल मीडियावर नाही करत. काम जे रिलीज होतं त्याच्याबद्दल मी पोस्ट करते, एखादं फोटोशूट केलं, जे कामाची गरज आहे परत ते मी पोस्ट करते. पण पर्सनली असं विचारशील की माझे मित्र कोण आहेत किंवा मी आज काय करते किंवा आज मी कुठल्या सिटीमध्ये फिरायला गेली आहे, हे खूप नंतर मी, आणि मित्र वगैरे तर नाहीच येतात, पण मी ट्रॅव्हलिंगसुद्धा मी खूप नंतर पोस्ट करते. मग मी युरोपला गेलेले 2 वर्षापूर्वी, त्याचे फोटो मी आत्ता पोस्ट करते. ओके. आणि ह्याचं कारण सुद्धा असं आहे की मध्यंतरी किस्सा झालेला की कोणतरी मला स्टॉक करत होतं आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करत होते की अरे आज तू दिल्लीला आहेस. आणि मी तेव्हा खूप, मला सवय होती की अरे आज चला मी आज दिल्लीला आहे, सेल्फी काढली. आणि असं खूप कोणतरी मला स्टॉक करत होतं. आणि तेव्हापासून मला तो धसका बसला थोडासा की आपण एवढं अपडेटेड सगळं टाकू नये स्वतःबद्दल. त्यापासून मी ते थोडं कमी केलं. पण पर्सनल मला ठेवायला थोडंसं आवडतं. आणि ते लाईफ शुड बी एन ओपन बुक असं म्हणतात, तसं ते दॅट डझंट अप्लाय टू मी. मला असं वाटतं की प्रोफेशनल एका ठिकाणी ठीक आहे आणि पर्सनली
थोडंसं कुतूहल असावं लोकांना. अगदीच अगदीच. पण हे जेव्हा तू बोलतेस तेव्हा एक विषय तू मांडलास की फ्रेंड्स नाही आहेत. हम्म. तर इंडस्ट्रीमध्ये तुझे म्हणण्यासारखे किती फ्रेंड्स आहेत किंवा त्यांना मध्यरात्री फोन करूनही बोलवू शकतेस असे नावं घेतलीस तर उत्तम. नाही, म्हणजे हार्डली एखाद दुसरे कोणतरी असतील, पण ते सुद्धा इंडस्ट्रीमधले ॲज सच ॲक्टर्समध्ये असं कोणी नाही आहे. नव्हते असं नाही. रिसेंटलीच एक खूप छान कलाकार आहे, चांगला मित्र होता तो. पण मला असं कुठून तरी बाहेरून कळलं की तो माझ्या मागे माझ्याबद्दल काही बोलतोय. पण माझा तो अगदी जीवाभावाचा मित्र होता. पण मी त्याला कन्फ्रंट केलं की मला असं कळलं तू बाहेर बोलतोयस का. त्या दिवसापासून त्याने बोलणं बंद केलं. ह्याचा अर्थ तो कदाचित खरंच बोलत होता. पण असे बरेच किस्से झालेले आहेत, त्यामुळे मी कोणावर विश्वास नाही ठेवू शकत खरं तर. आणि अर्थात आपण कामाच्या ठिकाणी प्रोफेशनली सगळं राहून एक कलिग म्हणून ट्रीट करणं वेगळी गोष्ट आहे. कलिग्स म्हणशील तर भरपूर कलिग्स आहेत, पण ते माझे चांगले मित्र आहेत असं नाही. सो मी ते कंपार्टमेंट्स आपल्या आयुष्यात जे असतात तसे मी खूप सेपरेट ठेवलेले आहेत. हे कलिग्स आहेत, हे फ्रेंड्स आहेत, हे खूप चांगले फ्रेंड्स आहेत, आणि ही बेस्ट फ्रेंड आहे, आणि ही बेस्ट फ्रेंड म्हणजे माझी आई आहे. बाकी मिक्सअप जंबल नाही करत मी. म्हणून कदाचित मीरा तुम्हाला कधीच कोणत्या रेड कार्पेटवर नाही दिसत, अननेसेसरी ठिकाणी नाही हां. दिसत, तुम्हाला कोणत्याही सोशल गॅदरिंगला नाही दिसत जिथे खरं तर कलाकार येतात कॉन्टॅक्टसाठी किंवा Exactly. नेटवर्किंगसाठी. फायदा होतो त्या गोष्टीचा की नाही होत, की असं वगळलं जातं असं होतं? मी एकतर खूप सोशली ऑकवर्ड आहे खरं सांगायचं तर. म्हणजे अर्थात अभिनेत्री म्हणून हे असणं चुकीचं आहे, बरोबर आहे, मला नाही माहिती. आपण खूप आउटगोईंग असलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी दिसत राहिलं पाहिजे. अर्थात त्यात मीडियाची खूप साथ मिळते आपल्याला लकीली. आपण दिसत राहतो लोकांसमोर, आणि आठवण एक लोक जे विस्मरणात जातो आपण, तर लोकांना आठवतं की अरे हां ही पण आहे, किंवा कोणी कास्टिंग करत असेल पटकन तर रेड कार्पेटवर आपण कुठेतरी त्यांना स्पॉट करतो. आणि हे पण ते माझ्या बाबतीत कधीच नाही घडलं की अरे आज मी रिक्षामधनं उतरले, मला कोणीतरी बघितलं आणि मी कास्ट झाले. असं माझ्या बाबतीत कधी नाही घडलं. किंवा अजून काही माझे फ्रेंड्स आहेत जे आता खूप छान करतात, त्यांनी मला सांगितलं की अरे मॅगडीमध्ये बर्गर खात होतो, मला एका कास्टिंग डिरेक्टरने स्पॉट केलं आणि मी स्टार झालो. माझ्या बाबतीत हे कधी घडलं नाही. आणि आधी मी जेव्हा पार्टीज किंवा रेड कार्पेटला जायचे, इव्हेंट्सला जायचे, तर हे सगळं करून झालंय, पण त्याने कॉन्टॅक्ट्स ॲज सच होतात किंवा त्याच्यामुळे कामं जनरेट होतात असं मला नाही वाटत, किंवा मला पर्सनली तो अनुभव नाही आहे. ज्यांना असेल त्यांना खूपच चांगलं आहे, पण मला तसा अनुभव नाही आला. आणि मग ठीक आहे, म्हणजे ज्यांना काम करायचं माझ्याबरोबर ते कॉन्टॅक्ट करतील, त्याच्यासाठी मी मुद्दाहून पार्टीला जाऊन दिसत राहणं हे माझ्यासाठी नेसेसरी वाटत नाही मला. पण असं बऱ्याच वेळेला मी ऐकलंय की कामासाठी गोड बोलवावं, म्हणजे हो. बोलतात लोक की हम्म. दादा दादा करत मागे फिरतात किंवा हो. उगाच तो माझा चांगला मित्र आहे, ती माझी चांगली हो. मैत्रीण आहे, हे बरंच करतात. तर मीराने कधी ते केलं नाही, नाही तर कधीच नाही. कोणते प्रोजेक्ट केल्याचं दुःख आहे? प्रोजेक्ट कुठले केले तर त्याचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे मी करायला नको होते, पण अर्थात त्या काळाची ती गरज असते, किंवा तेव्हा आपण त्या मेंटल लेवलला असतो असं मला वाटतं. किंवा आज आपण जे डिस्कस करतोय, तर कदाचित 2 वर्षापूर्वी आपण हा इंटरव्ह्यू केला असता, कदाचित माझी उत्तरं सगळी वेगळी असतील. करेक्ट. तसंच त्यावेळी आज जर का मी एक प्रोजेक्ट केला, तो आत्ता माझी ती गरज आहे की आता मी त्या मेंटल स्टेटमध्ये आहे. कदाचित 2 वर्षानंतर मला वाटेल की अरे नाही, मी हा प्रोजेक्ट करायला नको होता. बट रिग्रेट असं नाही म्हणता येणार, कारण त्यावेळी माझी तेवढीच मॅच्युरिटी होती ते अंडरस्टँड करायची. सो मी तो प्रोजेक्ट केला, त्यामुळे रिग्रेट ॲज सच नाही आहे. पण आता वळून बघताना असं वाटतं की 1-2 प्रोजेक्ट्स मी हे नसते केले तरी सुद्धा चाललं असतं, पण ठीक आहे. पण हे सगळं करत असताना मला तुम्हाला सांगायचंय, मीरा उत्तम डान्सर आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. Thank ती you. छान कोरिओग्राफर आहे, हेही सगळ्यांना माहिती आहे. पण ना याचा एक तोटा तिला होतो नेहमी की जेव्हा म्हणजे तिला जेव्हाही फोन येतो तेव्हा आयटम नंबरसाठी येतो. हो, म्हणजे आणि परत हे मराठीमध्येच होतं. म्हणजे मी रियालिटी शोजच्या बॅकग्राऊंडमधनं आले इंडस्ट्रीमध्ये. मला असं वाटतं की आपण पहिलं कुठलं काम उचलतो त्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात. हो. म्हणजे आज मी पहिल्यांदा पोट्रे जर का एक आयटम सॉन्ग म्हणून इंडस्ट्रीत उतरले, तर लोकांचं एक लेबल लागतं की अरे हां, ही आयटम सॉंग्स करतील, आता आयटम सॉंगसाठी विचारा. मग लोकांसाठी जो पर्सनली ॲज अन ॲक्ट्रेस जो एक प्लस पॉईंट असायला पाहिजे की मी डान्स करू शकते, तो माझ्यासाठी निगेटिव्ह पॉईंट झाला मराठी इंडस्ट्रीमध्ये. कारण मी डान्सर, त्यात कर्ली हेअर, आणि त्यात बऱ्यापैकी त्यावेळी जेव्हा साधारण ज्या अभिनेत्र्या होत्या, तर त्याच्यात मी बऱ्यापैकी बोल्ड होते तेव्हा. आता अर्थात मी खूप मागे पडले त्याच्यात असं मला वाटतं, पण त्या सगळ्या अनुषंगाने मग हिला आयटम सॉंगसाठी विचारा किंवा निगेटिव्हसाठी विचारा. पण ते लेबल लागलं ते लागलं. मग ते पुसायला मला खूप वेळ लागला, किंवा रादर ते अजून पुसलं गेलंय की नाही मला नाही माहिती. म्हणून कदाचित आता मला पॉझिटिव्ह रोल्स अजून एवढे ऑफर होत नाहीत मराठीत. अजूनही मला आयटम सॉंगसाठी अर्थात आता
अजून बऱ्याच नवीन कलाकार आलेले आहेत किंवा जे आता छान करतात. त्यामुळे आयटम सॉंगसाठी आता ते वय सुद्धा मला वाटतं थोडं मी पार झाले त्याच्या. पण निगेटिव्हसाठी अजूनही विचारलं जातं आणि आय एम ट्राईंग की ते न करता थोडंसं काहीतरी एक वेगळा रोल किंवा एक काही पॉझिटिव्ह करायला मिळालं तर मला खूप आवडेल. मग युजली मी असं बऱ्याच हिरोईन्सना ऐकताना बोलताना ऐकलंय की मला एक निगेटिव्ह रोल करायचा आहे किंवा मला काहीतरी एक वॅम्पचा रोल करायचा आहे. पण तसं माझं उलट आहे की मला एक तरी पॉझिटिव्ह रोल करायचा आहे. पण मला ही खंत वाटते का कधीतरी की इतके वर्ष मी इंडस्ट्रीत काम करते, अजूनही माझ्या नावावर माझी हक्काची एक सिरियल नाही की ज्याच्यात मी लीड आहे, की पूर्ण शो माझ्यावर आहे आणि मी हिरोईन आहे आणि असं. खंत म्हणण्यापेक्षा कधी इट इज नेव्हर टू लेट असं मला वाटतं. म्हणजे असं बरेच कलाकार आहेत ज्यांनी आफ्टर 40 सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं करिअर ब्लूम झालं. सो कदाचित माझी तेव्हा ती वेळ नव्हती किंवा आता ती वेळ नाहीये कदाचित. मी कदाचित ते पचवण्यासाठी तेवढी मॅच्युअर नसेन कदाचित तेव्हा जेव्हा मिळालं नाही तेव्हा किंवा आत्ता सुद्धा मी तेव्हा परिपक्व नसेन कदाचित. आणि सुरुवातीला आधी तर मी ॲक्टिंग बॅकग्राऊंडमधनं नाही आहे, मी कम्प्लिटली डान्सिंग बॅकग्राऊंडमधनं होते. त्यामुळे इंडस्ट्री तिथे कोणी तुम्हाला घेऊन शिकवायला बसलं नाही की अरे हे असं ॲक्टिंग कर, हे असं कर, हे असं कर. कोणी गाईड करायला एक तर नाही आहे, कोणाला एवढा वेळ नाही आणि माझ्या मागे कोणी तसं उभंही नव्हतं. त्यामुळे जे काय ते स्वतःच खड्ड्यात पडून त्याच्यात उभं राहून सगळं शिकायचं होतं. त्यामुळे पहिलं पाऊल ठेवताना कुठलं पाऊल ठेवलं पाहिजे हे मला कळलं नाही तेव्हा. त्यामुळे मी आयटम सॉंग्स केले तेव्हा, जे जे मिळत गेलं ते सगळं केलं. माझ्याकडे ती मुभा नव्हती की मी चूज करू शकेन. आज बरेच लोक म्हणतात की अरे मला ह्या फिल्ममध्ये म्हणजे मला किंवा मला अशा सोवट फिल्ममध्ये काम करायचं आहे किंवा मला असं करायचं आहे. पण तसं मला म्हणण्याची कधीच मुभा नव्हती, कारण आय हॅड नो बॅक सपोर्ट जे मला गाईड करतील तिकडपर्यंत पोहोचवतील. त्यामुळे जे ऑडिशन देऊन मिळेल ते सगळं मी घेतलं, कारण शेवटी इथे मुंबईत राहायचं, सर्व्हाइव्ह करायचं आहे. त्यामुळे खंत आहे थोडीशी की अजूनही मिळालं नाही आहे. आणि स्पेशली आईसाठी मला खूप वाटतं, कारण आईची खूप इच्छा आहे की मी एकतरी सिरियल लीडमध्ये करावी. पण बघू, होप्स अजून सोडले नाही आहेत. सो दॅट इज ओके. अगदीच. आणि रियालिटी शोच्या बॅकग्राऊंडमधून आली असतो, त्याचा प्रचंड पगडा आहे तुझ्यावर. आणि हल्ली काय झालंय की सोशल मीडियावर डार्क साईड ऑफ रियालिटी शोज असे बरेच, म्हणजे तेव्हा ज्यांनी गाजवले रियालिटी शोज ते आता सांगतात की आम्हाला मुद्दाम रडायला सांगायचे किंवा रात्र रात्र जागवायचे, नंतर 2-2, 3-3 टेक घ्यायचे. तुझा काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे? मी एक 7-8 रियालिटी शोज केले ॲज अ कंटेस्टंट. त्याच्यानंतर एक 13-14 केले ॲज अन असिस्टंट कोरिओग्राफर. पहिला माझा रियालिटी शो होता 2011ला. तेव्हा आशिष पाटीलने माझं सिलेक्शन केलं होतं. खलास डान्स एकच चान्स नावाचा शो होता. तो खूप छान पार पडला, सगळं झालं. त्याच्यानंतर DIDमध्ये सिलेक्ट झाले मी, डान्स इंडिया डान्समध्ये. त्या रियालिटी शोमध्ये गेल्यावर जस्ट मी सिलेक्शन झालं, माझं फायनल राऊंड सगळं झालं आणि मला काहीतरी पाठीचा त्रास व्हायला लागला. आणि त्यांनी अर्थात झी चॅनेलने चेकअप करून घेतलं आणि कळलं की माझ्या पाठीमध्ये प्रॉब्लेम आहे. सो माझ्या स्पाईन आणि हे बोनमध्ये एक छोटासा हाड असतं ते नाही आहे. त्या स्पाईन माझी थोडी पुढे सरकते ही बोनपासून. इट वॉज अ मेजर प्रॉब्लेम डान्सरसाठी. सो तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, तू नाही फिजिकली फिट नाहीस म्हणून तू करू शकत नाहीस वगैरे. तर तेव्हा मिथुनदा उभे राहिलेले माझ्यासाठी आणि त्यांनी खूप पुश केलं की उसको करने दो, जितना हो रहा उतना चला लेता है चलो. आणि मी म्हटलं की मी काही साईन करून द्यायला तयार आहे, की काही झालं तर माझी जबाबदारी वगैरे असं सगळं. आणि त्या सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. तो पण रियालिटी शो छान गेला. त्याच्यानंतर मी 1-2 रियालिटी शोज केले. एका रियालिटी शोबद्दल मी स्पेसिफिकली सांगेन. खूप पॉलिटिक्स, खूप मनस्ताप, प्रचंड टार्गेटिंग, ह्या सगळ्या गोष्टींना खूप सामोरं जायला लागलं. इनफॅक्ट जे त्या रियालिटी शोमध्ये होते त्या सगळ्यांनाच माहिती आहे काय काय घडलं रियालिटी शोमध्ये. एक राऊंड होता आमचा जिथे प्रत्येक आर्टिस्टला वेगवेगळा डान्स फॉर्म प्रेझेंट करायचा होता. मी त्या दिवशी साऊथ इंडियन परफॉर्म करणार होते आणि एक जी मुलगी आहे ती बेली डान्सिंग परफॉर्म करणार होती. माझा पहिला नंबर होता परफॉर्मिंगमध्ये 9 मुलींमध्ये आणि तिचा लास्ट नंबर होता. आयत्या वेळी काहीतरी झालं आणि स्विच झालं आणि पहिल्या नंबरवर तिला टाकलं आणि मला लास्ट टाकलं. तिचा परफॉर्मन्स झाला बेली डान्सिंगचा आणि जजेसने सुरुवात केली. तू जो साऊथ इंडियन डान्स केलास तुला काय वाटतं? माझा व्हायचा अजून परफॉर्मन्स लास्ट आहे आणि त्या दिवशी मी परफॉर्म करणारी साऊथ इंडियन मी एकटी होते. आता समोर जी मुलगी उभी आहे तिने बेली डान्सिंग परफॉर्म केलेलं. सो जजेस सुरू झाल्या की तू जो साऊथ इंडियन डान्स केलास तुला काय वाटतं? नुसते कपडे घातले की झालं? हे काय डान्स आहे वगैरे असं बरेच निगेटिव्ह कमेंट्स त्यांनी पूर्ण कंप्लीट केला. सगळा स्टुडिओ सायलेंट झाला. साईडला जे अजून एक जज होते त्यांनी हळूच कानात सांगितलं की हे नंतर बोलायचं आहे. आणि सगळ्यांनी हे बघितलं, चिट सापडल्या.
हे प्री डिसाइडेड होतं सगळं. आणि माझा परफॉर्मन्स व्हायचा होता जो लास्ट होता आणि त्या दिवशी मला त्यांनी परफॉर्मर ऑफ द डे दिलं मग प्रकरण थोपवायला म्हणून. सो ह्याचा अर्थ तुमचं जर का सगळं ऑलरेडी ठरलेलं आहे, परफॉर्मन्स व्हायच्या आधी तुम्ही तुमचे जर कमेंट्स ठरलेले आहेत, ठरवून जर का एखाद्याला टार्गेट तुम्ही करताय, तर मग त्या रियालिटी शोमध्ये काय अर्थ आहे. आणि प्रचंड मनस्ताप झाला. म्हणजे त्या रियालिटी शोमध्ये आई आणि मी तर खूप रडलोय. म्हणजे खूपच मनस्ताप झाला. आणि स्टेजवर जेव्हा बोलवायचं म्हणजे कळायचं की ठरवून सगळं चाललंय. का ते त्यांचं रिझन त्यांना माहिती. मी एकतर राऊंड असा होता जिथे एरियल स्टंट्स करायचे होते आणि बऱ्यापैकी मी एरियल वगैरे सगळं शिकलेले होते आधीच्या रियालिटी शोजमध्ये. सो मी सिल्क क्लॉथ वर विदाऊट हार्नेस केलं. त्याच्यानंतर अजून एक वर एक शिडी होती त्याच्यावर विदाऊट हार्नेस बरंच परफॉर्म केलं, सगळं झालं. तर त्या ह्याला मला त्यावेळी 100पैकी 70 मार्क दिले गेलेले. आणि अजून एक कोणतरी फेवरेट होती जिने एक बेंच फक्त होता आणि फक्त बेंच तो हार्नेसला वरखाली, ती फक्त बेंचवर बसून पूर्ण डान्स केलेला. हार्नेस फक्त वरखाली होता, तिला 100पैकी 100 मिळाले. मग आय वॉज लाईक की मेहनत मी सरळ सरळ दिसतंय समोर. म्हणजे ती वाईट मी चांगली असं मला नाही म्हणायचं आहे, पण तरीसुद्धा जर का तुम्हाला दिसतंय स्टंट राऊंड आहे, जर का त्याच्यात स्टंट परफॉर्म होत नाही तरीसुद्धा तिला 100 मिळतात. मी एवढं सगळं वरखाली करून सुद्धा जर का मला ठरवून 70 दिलं जातं तर हे खूप चुकीचं आहे. आणि दरवेळी एलिम्सला उभं करायचं. मग एलिम्सला एका पॉईंटला माझं पेशन्स संपला. मी खूप पेशन्स ठेवणारी मुलगी आहे, पण माझं पेशन्स संपला. आणि मग ते दरवेळी विचारतात ना की तुम्हाला काय वाटतं आज तुम्ही जाणार का. मग एका पॉईंटला मी बोलायला सुरुवात केली की नाही, मी गेले तरी मला काही फरक पडत नाही, ठीक आहे. म्हणजे आता सगळ्यांनाच सगळं माहिती आहे वगैरे. मी साधारण माझा स्वरूप बोलण्याचा टोन माझा असा होत गेला. तेव्हा मला जजेसनी समजावलं की अरे तुझं ॲटिट्यूड तू बदल वगैरे. आणि मला असं वाटतं की मी ज्या ज्या परफॉर्मन्समध्ये खूप चांगलं परफॉर्म केलं तिथे आशिष दादा परत होता, आशिष पाटील कोरिओग्राफर होता. म्हटलं आशिष दादा मला 100 रुपये दिलेले आहेत परफॉर्मन्स खूप आवडला म्हणून. त्याच परफॉर्मन्ससाठी मला प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स मिळाल्यात. म्हटलं ज्यांना खरंच अप्रिशिएट करायचं त्यांनी केलेलं आहे. मी माझं 100% दिलं आहे आणि आय एम डन. तुम्हाला काढायचं तर काढा, आय एम ओके. जोपर्यंत चालतं तोपर्यंत मी चालवून देईन. सो असे बरेच किस्से झाले आणि फायनली टॉप 5ला तरी मला मग एलिमिनेट केलं. आणि तो एक शो आहे जिथे मी तो कदाचित केला नसता तर कदाचित माझी मेंटल स्टेट अजून थोडी बेटर असती त्यावेळी, कारण खूप त्रास झाला. आणि अजून एक रियालिटी शो होता जिथे माझ्या स्टाईल्स मला दिल्याच जात नव्हत्या, माहिती नाही का. आणि मग ते कान भरणं जाऊन वगैरे असं जे आपले कंटेस्टंट्स असतात त्यांनी जाऊन काही एकत्री कान भरले, मीरा तिची स्टाईल मिळत नाही म्हणून कुरबुर करते वगैरे. आणि मग ते ठरवून परत कुठेतरी त्यांना आवडलं नाही कदाचित मी हे बोललेलं, त्यामुळे मग ते ठरवून एलिमिनेट केलं गेलं. आणि खूपच एलिम्ससाठीचा जो डान्स असतो तो खरं तर खूप बेस्ट बसवायला पाहिजे, कारण एलिमिनेशन असतं, पण तो ठरवून मग खूपच एकदम वाईट बसवला गेला आणि असं झालं ते. आणि त्याच्यानंतर मग मी हात जोडले, मला रियालिटी शो नाही करायचा. त्याच्यानंतर आय वॉज डन. मग त्यानंतर मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून बरेच रियालिटी शोज केले. मग दॅट वॉज अ बेटर प्लेस जिथे मी एन्जॉय केलं रियालिटी शोजचं जे वातावरण असतं ते, आणि मजा आली. पण इतकं सगळं होत असताना मीरा असं नाही वाटलं एका मोमेंटला की सगळं सोडून द्यावं. वाटलं, खूप वेळा वाटतं, पण शेवटी आणि कुठल्या क्षेत्रात त्याच प्रॉब्लेम देत मला सांग. म्हणजे मी जर का आज ह्या क्षेत्रात नसते, कॉर्पोरेटमध्ये असते, तिकडे सुद्धा प्रचंड वर्क प्रेशर असतं, बॉसकडनं ऐकून गेलं. म्हणजे आता अर्थात हे मी ऐकते तेच सांगते, कारण मला पर्सनल अनुभव नाही आहे, पण जे काही वाईट चांगल्या गोष्टी त्या प्रत्येक क्षेत्रात आहेत, त्यामुळे यू हॅव टू बेअर इट. पण एक चांगली गोष्ट आहे की ॲटलिस्ट माझ्या मनासारखं मी ते काम करू शकते. मला जे आवडतंय ते मी काम करते. सो आय एम ब्लेस्ड की, कारण काही लोकांना तेही मुभा नसते की आपल्याला आवडीचं आपल्याला काम करता येतं. सो ते जर का मला करता येतं आहे, सो मग ठीक आहे. त्याच्याबरोबर येणाऱ्या काही थोड्याशा निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण ठीक आहे, आपण त्या बाजूला सारून आपण पुढे जाऊया. आणि मला असं वाटतं की निगेटिव्ह जे काही होतं किंवा आत्तापर्यंत हे जे काही घडलं सगळं, दॅट मेड मी स्ट्रॉंगर. कदाचित हे सगळं घडलं नसतं, कदाचित मी वन नाईट स्टार झाले असते की अरे पाऊल ठेवलं आज मुंबईत आणि मला कोणतरी स्पॉट केले, मी स्टार झाले. हे सगळे वाईट अनुभव आले नसते तर कदाचित मी एवढी स्ट्रॉंग झाले नसते. त्यामुळे मी पॉझिटिव्हलीच घेते हे सगळं. अर्थात तेव्हा मला ते खूप वाईट वाटलेलं, पण आत्ता मागे वळून बघताना मला असं वाटतं की जे झालं ते छान झालं, म्हणजे चांगलंच झालं. इट मेड मी स्ट्रॉंगर. मीरा, हे सगळं जे तू सांगितलंस ते इज इक्वल टू हरॅसमेंट किंवा आपण बुली म्हणू शकतो, किंवा एक मला माहिती नाही याला वेगळा काही शब्द आहे. आत्ताच एक प्रकरण झालेलं संचिता उघाळेचं, बरोबर. ज्या अभिनेत्रीने हरॅसमेंटला कंटाळून सुसाईड केलं. बरोबर. आणि असं आपल्या इंडस्ट्रीमध्ये बरेच आर्टिस्ट करतात. काहींचे प्रकरणं समोर येतात तर काहींचे ते नाही आहेत. लपवले जातात किंवा ते त्यांचे पालकच समोर नाही आणत. जेव्हा तिचं ते प्रकरण झालं तेव्हा मला असं कुठेतरी जाणवलं की घरचे आपलं जे
जे बॅकग्राऊंड आहे ते स्ट्रॉंग असणं फार इम्पॉर्टंट आहे, किंवा आपल्या आयुष्यात एखादा असा व्यक्ती असणं फार इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळं जे घडतंय ते आपण निग्लेक्ट करतो. बरोबर. असे बरेच कलाकार आहेत. मीराच्या आयुष्यातही तो क्षण आला की जेव्हा वाटलं की नाही आता सगळं थांबवूया. बरोबर. आईने किती या सगळ्यामध्ये मीराचा हात धरलेला? थोडक्यात सांगायचं तर माझं 16 वर्षांचं स्ट्रगल आहे या इंडस्ट्रीमध्ये, पण माझ्या आईचं 35 वर्षांचं स्ट्रगल आहे असं म्हणता येईल. कारण अगदी जन्माला घातल्यापासून ते मला वाढवणं, रोज मला क्लासला सोडणं, कारण मला डान्सची आवड होती. त्यामुळे जे काही थोडेफार तिने पैसे तिचे तिथे ती जमवायची. तर मला डान्स क्लासला सोडणं, आणणं, माझी कुठे कल आहे माझा हे जाणून घेऊन ज्या सिटीमध्ये बाबांची आता ट्रान्सफरची बदली होती, त्यामुळे दर 2 वर्षानंतर नवीन सिटी, मग त्या सिटीमध्ये कुठला डान्स क्लास अवेलेबल आहे हे सगळं शोधून काढून मग म्हणून मला कथ्थक शिकले मी. कारण रत्नागिरीत फक्त कथ्थक होतं. मग आम्ही साताराला गेलो, तिकडे फक्त भरतनाट्यम होतं, कथ्थकचे क्लासेस नव्हते, म्हणून मग भरतनाट्यम शिकले. मग पुण्याला आले, मग तिकडे अजून काहीतरी थोडंसं फक्त क्लासिकल नको, म्हणजे ती खूप फ्युचरिस्टिक असं मला वाटतं माझी आई, की फक्त क्लासिकल शिकून मग पुढे कदाचित चालेल. मग त्याने एवा मारिया चेरुकुरू म्हणून एक मॅम आहेत, म्हणजे त्या एक शी इज अ ब्लेसिंग इन माय लाईफ असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी एक थोडं जे ग्रूमिंग लागतं, एक ग्रूमिंग टच, फेमिनिन टच, कारण मी आधी खूप टॉम्बॉय होते, म्हणजे मी बॉक्सर्स घालून दादाच्या शाळेत कॉलेजला वगैरे जायचे अशी होते, पण त्यांनी मला खूप ग्रूम केलं. सो त्यांच्याकडे आईने मला पाठवलं लॅटिन अमेरिकन डान्स स्टाईल शिकायला. त्यामुळे माझं फक्त 16 वर्षांचं स्ट्रगल आहे, पण तिने हे पहिल्यापासून माझी प्रिपरेशन, माझ्या मागे खूप मेहनत घेतली माझ्या आईने. किंवा मुंबईला जेव्हा यायचं होतं किंवा रियालिटी शोचे ऑडिशन्स, त्यामुळे सकाळी आम्ही जाऊन त्या लाईनीत उभं राहायचं. मग आई झाडाखाली एका बसून राहायची, सकाळी 6-7 वाजता जे काही लाईनमध्ये लागायचो, रंबर कधी रात्री लागायचा, मी आत असायचे, आई झाडाखाली बाहेर बसून असायची. त्यामुळे दिवसभर हे वाट बघणं माझी तिकडे, मला मुंबईला घेऊन जाणं, आणणं. बरं, प्रत्येक रियालिटी शोचं जेव्हा आमचं एपिसोड असायचा, ज्या दिवशी शूट असायचं, आई तिचं शाळा वगैरे जे काय असेल ते मॅनेज करून सकाळी शाळेत जायची, दुपारी यायची परत रियालिटी शोला, कारण की चुकून मी एलिमिनेट झाले तर मला एक सपोर्ट पाहिजे. सो आई यायची, पूर्ण दिवस बसायची तिकडे शूटला, रात्री परत 12-1-2 वाजता, कारण की यायचं जायचं साधन तेव्हा एवढं काही माहिती नव्हतं, त्यामुळे कुठली पेपरची गाडी मिळेल, दुधाची गाडी मिळेल, ते सगळ्या ह्याने परत पुण्याला जायची. सो तिने प्रचंड मेहनत घेतली माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर सुद्धा इथे मुंबईत आल्यानंतर मग मी आता ऑलमोस्ट 16 वर्ष इथे राहते मुंबईत. एव्हरी सॅटर्डे संडे माझ्या इथे येते, जस्ट कॉज शी वॉन्ट्स मी टू नो की शी इज देअर. आणि अजूनही ते कंटिन्यू करते ती, म्हणजे 15 वर्ष आता तिचं पण बऱ्यापैकी रिटायर होऊन सुद्धा 5 वर्ष झाली, पण ती अजूनही स्ट्रॉंग आहे आणि अजूनही ती माझ्यासाठी येते. आणि तिचा खूप हातभार आहे, म्हणजे माझ्या जे काही ओव्हरऑल मी काय थोडंफार जे काही करते तर त्याचा 99% आईने त्याच्यात हातभार लावला, 1% माझं जे काय असेल ते असेल. खूप मस्त. आणि ते तुझ्यात फार रिफ्लेक्ट होते. म्हणजे मी तुझ्या आईला भेटली नाहीये, पण असं मी समजू शकते तुझी आई केवढी स्ट्रॉंग आहे. पण तुझ्या नावावर 3 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत, आणि हे मला नाही माहिती किती जणांना माहिती आहे मीरा. आय गेस नाही माहिती बऱ्याच लोकांना, कारण ते तर त्याचं मी वर्ल्ड रेकॉर्ड केले, बघा असं इतर कुठे ते झालं नाही तर, किंवा त्याचं बऱ्यापैकी बातमी किंवा एक प्रमोशन असतं ना, आपण एखादा प्रोजेक्ट करतो आपण, पण तो प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोहोचवणं ही सुद्धा एक कला आहे. कदाचित ती तेव्हा माझ्यात नव्हती, त्याचं तेवढं प्रमोशन मी नाही केलं कदाचित. आणि तेवढं कदाचित मी त्या लेवलला कदाचित नव्हते एक फेमच्या, की अरे एक टाचणी पडली, अरे मीराची टाचणी पडली, असं याला की म्हणजे काहीही केलं तरी पटकन जे एक लोकांच्या डोळ्यात येतं ना, तसं कदाचित झालं नाही. पण पहिला रेकॉर्ड होता की वर्ल्ड्स हायेस्ट शिवा टेम्पल जे आहे तुंगनाथ, तर तिकडे जाऊन मी परफॉर्म केलं. सो आय एम द फर्स्ट ॲक्ट्रेस टू परफॉर्म ॲट दी हायेस्ट शिवा टेम्पल इन द वर्ल्ड. त्याच्यानंतर हेमकुंड हा हायेस्ट गुरुद्वारा आहे जगातला. सो आय एम द फर्स्ट ॲक्ट्रेस टू परफॉर्म ॲट दी हायेस्ट गुरुद्वारा इन द वर्ल्ड. आणि तिसरा आहे तो हरिश्चंद्र गडावर आम्ही गेलेलो आणि एक लॉंगेस्ट इंडियन फ्लॅग हॉइस्ट केला आम्ही ट्रेक करून. सो त्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सो असे 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. किती भारी. पण मीरा, जे तू आता मला सांगितलंस की बघा असं तू नाही केलंस, पण तुला नाही वाटत आता तेच जग आहे की जिथे ओरडून आहे. सांगावं लागतं की मी हे अर्थात. केलं? आणि ऑप्शन्स पण इतके आहेत, म्हणजे आज जर का मी एखादी गोष्ट केली आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली नाही, तर जे ॲक्च्युली दिसतंय लोकांना, लोक त्यांना इझिली कास्ट करा, आणि त्याच्यात त्यांची चूक नाही आहे. म्हणजे याच्यात माझी चूक असेल कदाचित की ते लोकांपर्यंत पोहोचवलं नाही मी. आय वोंट ब्लेम एनीवन फॉर दॅट. पण मला ते नाही करायचं किंवा मला ते आवडत नाही कदाचित. परत तेच की मी थोडीशी इंट्रोवर्ट आहे, त्यामुळे अर्थात मी एखादी सोशल मीडियावर पोस्ट टाकेन, पण त्याचं अजून 4 ठिकाणी पब्लिसिटी करायला काहीतरी आपण करूया, हे थोडंसं माझ्याकडनं कमी पडतं असं मला वाटतं, म्हणून ते कदाचित झालं नाही मे बी.
त्याची गरज तर 100% आहे आणि आत्ताच्या जगात तर खूप आहे. तुम्ही जेवढं दिसाल किंवा रील्स वगैरे पण इनफॅक्ट तू रील्सबद्दल म्हणशील तर मी कच्छला गेलेले खूप वर्षांपूर्वी आणि तेव्हा मला जस्ट आयडिया आलेली. तेव्हा रील्स, इंस्टाग्राम असं काहीही नव्हतं एवढं बूममध्ये. रील्स तर नव्हतेच तेव्हा, फक्त एक इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे एवढंच होतं. तर कच्छला गेलेले, म्हटलं आता इथे आलोय, सोलो ट्रिपवर गेलेले, म्हटलं काय करायचं. म्हणून मी ज्या ज्या ठिकाणी गेले तिकडे जाऊन मी प्रत्येक ठिकाणी डान्स रील्स केलेले ओके. आणि मग ते मी पोस्ट केलेले. तर तेव्हा माझी ट्रेनमधली रील व्हायरल झालेली. आता त्याला रील आपण म्हणतो, पण तेव्हा फक्त एक व्हिडिओ असं आपण तेव्हा म्हणायचो. सो मी रील्स वगैरे खूप आधीपासून करते. नंतर हे सगळं रील्स वगैरे सगळं इन्फ्लुएन्सिंग सगळं बूममध्ये झालं. पण त्याच्यानंतर मग सगळेच जण करतायत, मग आता मला नाही करायचंय असं थोडंसं माझं होतं कधी कधी. मी सुरुवात करते एखाद्या गोष्टीची जेव्हा लोक तेवढं ते वापरत नसतात ती गोष्ट, पण नंतर मग सगळेच जण ते करायला लागलं ना, असं होतं की आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट नाव. आय डोंट वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द क्राऊड, असं मला थोडंसं होतं. ते चांगलं का वाईट आय डोंट नो. हां, एक्झॅक्टली. पण ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो, मला ना म्हणजे मी तुझ्यासारखीच असेन असं म्हणायला हरकत नाही. पण कधीतरी जेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्या विरुद्ध जातात ना, तेव्हा बरोबर. असं वाटतं की जाऊ दे बाबा, करून बघूया त्यांच्यासारखं काय बरोबर. होईल. सरप्राइझिंगली ते वर्क होतं किंवा कधीतरी ते फायर बॅक पण होतं. हा. हो, पण माहिती आहे, अजून माझी मानसिक तयारी नाही. मी अर्थात ते आणि असं नाही की कधी केलं नाहीये. मी ते खूप करून झालंय माझं. रील्स वगैरे सगळीकडे असून फिरून मी ऑलमोस्ट इंडिया पूर्ण कव्हर केलंय फिरून अख्खं. बऱ्याच ठिकाणी रील्स वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. किंवा इनफॅक्ट इन्फ्लुएन्सिंग आता जे आपण कपडे घालून वगैरे आपण सगळं करतो. मी खूप पूर्वी हे सगळं करायचंय आणि तेव्हा माझे मित्र, जे काही मित्रमंडळ होतं, सगळेजण मला चिडवायचे, "ए दुकान आलं." कारण मी तेव्हा असं ऑलमोस्ट माझं सोशल मीडिया वॉज लाईक अ दुकान, की अरे तुम्ही इकडनं ही पॅन्ट घ्या, तुम्ही तिकडनं हे करा. आणि तेव्हा असं इन्फ्लुएन्सिंग वगैरे असा शब्दही नव्हता तेव्हा. सो तेव्हा मी हे करायचे सगळं. पण आता मग मला असं नाही वाटत आहे की करावं असं. आणि अर्थात नाही करायचं असं पण नाही, पण एखादा व्हेरी सिलेक्टेड, व्हेरी चूझी, की एखादा चांगला ब्रँड आला, आपण कोलॅबरेशन केलं, ठीक आहे. बट अपार्ट फ्रॉम दॅट असं खूप सरसकट रोज उठून नाही करायचं आहे मला. मला कोणत्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे अपार्ट फ्रॉम मराठी आणि हिंदी? अर्थात साऊथमध्ये आता खूपच सगळं बूमिंग आहे. त्यामुळे तेही आवडेल 100%. आणि मला वाटतं कुठलाही प्रोजेक्ट असो, मग ती इंडस्ट्री कुठलीही असो, पण प्रत्येक प्रोजेक्ट एक चांगला वेगळा अनुभव घेऊन येतो. एक वेगळं काहीतरी शिकायला मिळतं. सो आय एम ओपन टू ऑल प्रोजेक्ट्स, ऑल टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स आणि ऑल टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज. अगदीच. पण मी आता एक प्रश्न विचारला की पुढच्या 5 वर्षात मीरा स्वतःला कुठे बघते किंवा काय प्लॅनिंग आहे पुढच्या 5 वर्षात? फ्रँकली स्पीकिंग मी परत मागच्या विषयाकडे येईन, की आता मी त्या स्टेजवर नाहीये की मला कुठे बॅकिंग नाहीये करंट. त्यामुळे मी ठरवू शकते की अरे हे बसलेत ना माझ्या मागे, ठीक आहे, मला ही फिल्म करायची, कोणीतरी प्रोड्यूस करेल माझ्यासाठी. आय एम नॉट ॲट दॅट स्टेज की मी चूज करू शकेन की मला हे करायचं आणि मी ते 5 वर्षात अचीव्ह करेन. अर्थात त्यासाठी मी इंडिव्हिज्युअली जी मेहनत करायची ती मी करतेच आहे. नवीन काही म्हणशील तर मी तर प्रोडक्शन हाऊस ओपन केलं 2 वर्षांपूर्वी. 2 फिल्म्स प्रोड्यूस केल्यात. त्याच्यात मी काम नाही केलं कारण एक भाग सांभाळताना, की मी नवीन आहे प्रोडक्शनमध्ये, सो त्या सगळ्या बाजू समजून घेताना थोडंसं मला तिकडे जास्त लक्ष द्यावंसं वाटलं इन्स्टेड ऑफ ॲक्टिंग इन दॅट फिल्म. दोन्ही हिंदी फिल्म्स आहेत आणि एक पूर्ण रेडी ऑलमोस्ट टू सेल आहे. थोडंसं अर्थात सेलिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. जे एक नवीन प्रोडक्शन हाऊस ओपन होतं, तर तेव्हा कोणी बॅकिंग नसतं अर्थात, किंवा कोणी पुश करणार नसतं की इसकी फिल्म ले लो वगैरे असं. त्यामुळे थोडंसं सेल होताना खूप प्रॉब्लेम झाला. बरं फेसेस नव्हते, कारण तेवढे पैसे नव्हते की मोठे फेसेस आत्ता आणून आपण ते करू शकतो, नाही तर पटकन विकली जाते. त्यामुळे हे सगळं प्रोसेस व्हायला 2-3 वर्ष गेली. पण त्यामुळे आता मी खरं तर काहीच ठरवलं नाहीये, खरं सांगायचं तर, की मी पुढे 5 वर्षात काय करणार आहे. इंडस्ट्रीमध्ये राहणार आहे हे नक्की आहे, पण मला वाटतं मार्ग मिळत गेले गं मला. कारण मी पहिल्यांदा साईड डान्सर म्हणून आले इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर मग रियालिटी शोज ऑप्शन ओपन दिसले मला, तिकडे ऑडिशन दिले, रियालिटी शोज केले ॲज अ कंटेस्टंट. मग लीडमध्ये बऱ्याच ठिकाणी परफॉर्म केलं शोजमध्ये. मग असिस्टंट कोरिओग्राफर झाले. मग तिकडनं बाजीराव मस्तानीवर असिस्ट केलं फिल्मला त्या. मग तिकडे ग्रँजर बघून म्हटलं की अरे आपण ॲक्टिंग पण ट्राय करूया. मग ॲक्टिंगचे ऑडिशन, त्यामुळे एक ओपन होत गेले गोष्टी. ॲक्टिंग करताना मॉडेलिंगही जोडीला करता आलं. मग त्याच्यानंतर डबिंगचे ऑप्शन्स ओपन झाले. पानिपत मराठीसाठी कृती सॅननसाठी आवाज दिला मी. ते करताना मग इन्फ्लुएन्सिंग बऱ्याच वेळा एक्सप्लोर झाल्या गोष्टी. आता मी अँकरिंग करते, त्यामुळे टेक्निकली मी साईड डान्सरपासून सुरुवात केलेली जर्नी कुठे कुठे मला घेऊन आली आहे. त्यामुळे असंच पुढे सुद्धा आय डोंट नो पुढे काय होणार आहे. त्यामुळे पण ते दरवाजे उघडतील माझ्यासाठी. आणि 16 वर्ष अजूनही मी टिकून आहे स्ट्रॉंग. सो होईल काहीतरी छान. आणि अनलेस अँटिल माझ्या मनासारखं मला सॅटिस्फाय करणारं काम मिळतंय,
मग ते छोटं का असो ना, म्हणजे ग्रँजर मला मॅटर नाही करत. आय शुड बी हॅपी, आय शुड बी पेड वेल आणि ट्रीटमेंट शुड बी गुड. ह्या 3 जोपर्यंत गोष्टी सॅटिस्फाय होत आहेत तोपर्यंत मला कुठलाही प्रोजेक्ट करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. अगदीच. आणि एक शेवटचा प्रश्न की या 16 वर्षात हं. मीरामध्ये किती चेंज झालाय माणूस म्हणून? कारण का या 16 वर्षात आता मी जेवढं एका तासात ऐकलं, हा ECGच होता. हो. असं काही छानच घडतंय असं नाही, ते खूप नाही. डाऊन गेलंय, खूप वर हो. गेलंय. किती बदलली आहे मीरा? बऱ्याच गोष्टी इनफॅक्ट प्रत्येक जे इन्सिडेन्सेस किंवा अनुभव आपल्याला येतात तर ते आपल्याला खूप माणूस म्हणून ग्रो करतात असं मला वाटतं. कुठलीही गोष्ट असू दे. म्हणजे मगाशी तुला किस्सा सांगायचा राहिला. मी एका इव्हेंटला गेले होते. हं. खूप अगदी चांगला जवळचा मित्र कोरिओग्राफर. मग त्याने बोलावलं, मग 100% डोळे बंद करून आपण जायलाच हवं इव्हेंटला. सो मी काही विचारलं नाही विशेष. मुंबईच्या जवळपासच इव्हेंट होता. आम्ही गेलो इव्हेंटला सगळे टीम. आणि मी एकटीच जाते. युज्युअली इव्हेंटला स्वतः सेल्फ ड्राईव्ह करून मी जाते. तर त्या दिवशी मी ओलाने गेले आणि तो कोरिओग्राफर सारखा येऊन मला नॉक करतो व्हॅनिटीवर, की "अरे मीरा, कोणाला तरी बोलव ना तुझ्याबरोबर." म्हटलं, "का? काय प्रॉब्लेम आहे?" "नाही, कोणाला तरी बोलव, कोणाला तरी बोलव." मग मधला व्हॅनिटीचा दरवाजा उघडू का? आपले साईड डान्सर्स पण तुझ्याबरोबर राहतील. म्हटलं, "काय प्रॉब्लेम आहे का?" तर म्हणे की "नाही, काही नाही. तू फक्त कोणाला तरी बोलवून घे प्लीज." म्हटलं, "ठीक आहे." मग मी माझ्या एका फ्रेंडला बोलवलं, की पिकअप करायला प्लीज ये. आणि खूप आडबाजूला होता इव्हेंट. इव्हेंट संपला, सेकंड परफॉर्मन्स माझा चालू होता. त्यांनी लिटरली मला ॲज इट इज मी इव्हेंटच्याच कपड्यात मला त्याने स्टेजवरनं ओढत आणलं, गाडीत कोंबलं, "हे घे पैसे पेमेंट आणि निघ आत्ताच्या आत्ता." म्हटलं, "ठीक, का असं का वागतोय तो?" आम्ही थोडं पुढे गेलो. मी आणि माझा मित्र ड्राईव्ह करत होता. आम्ही थोडं पुढे गेलो. आम्हाला एक टोल लागला जो बंद पडलेला होता. आणि अचानक 15-20 लोकं दगड घेऊन आमच्या गाडीच्या दिशेने धावायला लागली. आणि आम्हाला कळलंच नाही की काय होतं नक्की. आणि तेव्हा वॅगनर होती. जुनी खटारा एकदम वॅगनर अशी होती. आणि तो माणूस असा येतोय धावत, दगड घेऊन अटॅक करायला. खिडकी उघडी आहे. मी खिडकी बंद करते आणि आमची गाडी बंद पडली. म्हटलं आता संपलो आपण. तेवढ्यात मित्र लकीली ड्राईव्ह करत होता. त्याने गाडी चालू केली. पुढे युटर्न होता. मी युटर्न घेऊन गाडी काढली कशीबशी. त्याने दगड मारला आणि त्याच्या मित्राच्या त्या ड्रायव्हिंगच्या बॅकरेस्टवर येऊन थांबला. काच फुटली. आम्ही गाडी पळवतोय. आमच्या मागे ती गाडी येतेय. चेसिंग चालू आहे. 100 नंबरला फोन करायचा प्रयत्न करते, लागत नाहीये, माहिती नाही का. पुढे लकीली आम्हाला एक पेट्रोलिंग व्हॅन दिसली. पेट्रोलिंग व्हॅनच्या इथे गेलो. त्याच्यानंतर त्याने म्हटलं आमच्या मागे चोर लागलेत. पण म्हटलं चोर का लागतील आपल्या मागे? म्हटलं एकतर म्हणजे छोटी गाडी आहे. बाजूला मर्सिडीज वगैरे मोठ्या मोठ्या गाड्या पास होतात, त्या गाडीवर अटॅक करतील. मला काही टोटल लागली नाही. पोलीस म्हणाले की आम्ही तुला टोलपर्यंत सोडतो. टोलपर्यंत आम्ही त्यांना फॉलो करत गेलो आणि तिकडे ती गाडी उभी होती आमची वाट बघत. तर मी पोलिसांना म्हटलं बहुतेक 30 लोक आहेत, तुम्ही जरा एकदा चेक करा. पोलीस म्हणाले तुम्ही गाडी न्या पुढे, आम्ही बघतो काय ते. आम्ही गाडी पळवली. आम्ही दुसऱ्या एका टोलला पोचलो आणि तो बॅरिकेड उघडायलाच तयार नाही माणूस. तर म्हटलं का? आणि तेव्हा पैसे द्यायची सिस्टीम होती, फास्ट टॅग्स वगैरे नव्हते. तर मी की नाही, गाडी नाही सोडणार म्हणे, आपको वापस बुलाया. किसने काय माहिती नाही. मग माझ्या मित्राने बॅरिकेड तोडलं आणि आम्ही मुंबईत आलो फायनली. आणि खूप मला 1-2 महिन्यानंतर फोन आला की मॅडम कशी वाटली आमची सेवा, प्लीज तुम्ही परत या, तुमची वाट बघतोय आम्ही वगैरे असं. आणि ठरवून मे बी मला किडनॅप करणार होते का काय करणार होते मला नाही माहिती. पण तेव्हा मी खूप हादरले होते. पण त्याच्यानंतर असे बरेच इन्सिडेन्सेस झाले आणि मी खूप स्ट्रॉंग झाले. किंवा रियालिटी शोजमध्ये जे काही घडलं, पार्शलिटी किंवा जे काही पॉलिटिक्स, त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग झाले. अशा इन्सिडेन्सेसमुळे मी स्ट्रॉंग झाले. किंवा जिथे डावललं गेलं ठरवून. पण ते तुला कळलंच नाही ती लोक कोण होती? नाही, मला कळलं. जे इव्हेंट ज्यांनी ऑर्गनाईज केला होता त्या लोकांचं फोन आलेला मला 2 महिन्यानंतर, की कशी वाटली आमची सेवा, तुमची वाट बघतोय, या लवकर पण वगैरे. का म्हणजे? पण असं असतं म्हणजे बऱ्याच वेळा असं पर्स्पेक्टिव्ह असतं कदाचित, म्हणजे आता मला माहिती नाही, पण असं असतं की अभिनेत्री म्हणजे अवेलेबलच आहे असं नसतं. पण म्हणजे प्रत्येक जणच नाही आणि प्रत्येकाचा तो आपापला विषय आहे. म्हणजे मला चांगलं वाईट किंवा चुकीचं बरोबर ह्याच्यात पडायचंच नाहीये. मला ते करायचं नाहीये. आणि कदाचित त्यांच्या मनात असं असेल अभिनेत्री म्हणजे चला प्रयत्न करून बघू असं असेल कदाचित. पण ते त्यावेळी किडनॅपिंगचा प्रयत्न केला गेला. इनफॅक्ट अजून एका मी इव्हेंटला गेले होते. औरंगाबादच्या पुढे थोडासा इव्हेंट होता. मी आणि अजून 2 खूप मोठे कलाकार मराठीमधले, आम्ही 3 जाणार होतो. ते 2 मेल आर्टिस्ट आणि मी. नेक्स्ट डे सकाळी इव्हेंट होता. मी फ्लाईटमध्ये बसले आणि मला खूप लेट झालं बोर्डिंगला. त्यामुळे मी जेमतेम बसले. म्हटलं ते दोघं पुढे मागे असतील कुठेतरी, म्हणून मी फोन नाही केला त्यांना. औरंगाबाद एअरपोर्टला उतरले. अर्धा तास वाट बघितली. हे दोघं येईच ना बाहेर. मग मी फोन केला त्यातला एका मेल आर्टिस्ट, माझ्या नंबर होता. म्हटलं दादा कधी येताय तुम्ही बाहेर? म्हटलं
मी बाहेर थांबली ते की कुठे? म्हटलं औरंगाबाद एअरपोर्टला. नाही आम्ही घरी आहोत. म्हटलं अरे आपला इव्हेंट आहे ना? तर की सकाळी इव्हेंट आहे ना, पहाटेची फ्लाईट आहे. म्हटलं नाही 1 मिनिट मला आत्ताची फ्लाईट दिली. म्हटलं मला माहितीच नाही तुमची उद्याची आहे. मग मी मधली जी मुलगी होती तिला फोन केला. म्हटलं मला का आधी 1 दिवस बोलवलंय, काय झालं? नाही ते साहेबांना तुम्हाला गाव दाखवायचं आहे. म्हटलं रात्री कुठलं गाव दाखवायचं आहे? म्हटलं मला काहीतरी काळोबेरं वाटतंय. आणि लकीली ड्रायव्हर यायचा होता पिकअपला. मी शेवटची फ्लाईट अजून होती परत मुंबईला जाणारी. मी परत त्या पैशातनं बुकिंग केलं मुंबईचं. मुंबईला पोचले. त्यांचा ॲडव्हान्स त्यांना परत पाठवला. म्हटलं मला नाही यायचं आहे. तुमचे इंटेन्शन खूप चांगले असतील म्हटलं कदाचित, पण म्हटलं मला सिक्युअर किंवा सेफ वाटत नाही, मी परत चालले. सो असे बरेच अनुभव आले जे एकट्याने फेस करायला लागले आणि त्यामुळे मी स्ट्रॉंग होत गेले मला वाटतं. इनफॅक्ट अजून एक किस्सा, मी एका ऑडिशनला खूप नवीन होते, त्यामुळे माहिती नव्हतं कुठे जायचं आहे कुठे नाही, कुठले जेन्युइन कास्टिंग डिरेक्टर्स हे माहिती नव्हतं. मी आदर्श नगरला गेलेले ऑडिशनला, मी वेस्टर्नमध्ये गेलेले आणि तो मला म्हणाला की इंडियनमध्ये ऑडिशन पाहिजे. म्हटलं चेंजिंग रूम कुठे आहे? तर तो म्हणाला चेंजिंग रूम नाही येथे, तू ऑडिशन रूममध्येच चेंज कर. म्हटलं ठीक आहे. सो मी चेंज करणार होते, तेवढ्यात बघितलं तर हँडीकॅम, म्हटलं एकदा आपण चेक करूया, आणि हँडीकॅम रेकॉर्डिंग मोडवर होता. आणि तेव्हा मी एवढी बोल्ड नव्हते की एवढी कॉन्फिडंट नव्हते की त्याला जाऊन 4 शब्द ऐकून बाहेर पडावं. मग मी हँडीकॅमचा अँगल चेंज केला, ऑडिशन दिलं चेंज करून, बाहेर पडले. आणि ज्या माणसाने मला पाठवलं होतं तिकडे, ज्या कॉर्डिनेटरने, त्यांना मेसेज केला की माझ्याबरोबर असं असं झालं, प्लीज नेक्स्ट टाइम जरा चांगल्या ठिकाणी पाठवा. त्याने तो मेसेज बाकीच्या मुलींना एक अलर्ट करण्यासाठी पाठवला की मीराबरोबर ह्या ठिकाणी असं असं झालं, मी जरा चेक करतो, तोपर्यंत कोणी जाऊ नका. तो मेसेज त्या माणसापर्यंत पोहोचला जो ऑडिशन घेणार होता, आणि तो मला ब्लॅकमेल करायला लागला की मी तुला इंडस्ट्रीमध्ये टिकूच देणार नाही, तुझं मर्डरच करतो, तुझ्या घरीच येतो आता बघ वगैरे, धमक्या द्यायला लागला. मी तेव्हा एकटी राहायचं, त्यामुळे खूप मी घाबरले. आंबोलीला राहायचं तेव्हा. मग मी रात्री 12 वाजता आंबोली पोलीस स्टेशनला गेले एकटीच. तिकडे एकटी इंडस्ट्रीमधली कोणतरी रँडम मुलगी आली वगैरे असं, तर मी कोणी एंटरटेन नाही केलं. मग नेक्स्ट डे मी पुण्यातल्या काही लोकांची ओळख काढून तिकडच्या PIची ओळख काढली. त्यांनी सगळं समजून घेतलं. त्या माणसाला पकडून आणलं 3 दिवसानंतर, आणि मग जे काय व्हायचं ते त्याच्याबरोबर झालं. आणि इन विन टाईम तो मला जे धमकी देताना त्याने माझे फोटोज काही व्हायरल केले होते, जनरल बेसिक फोटोज होते, आणि त्याच्या खाली नंबर लिहिला होता आणि अवेलेबल असं लिहिलं होतं त्याच्यावर. आणि सगळीकडे व्हायरल होते फेसबुकवर हे फोटोज आणि त्याच्या खाली नंबर. इनफॅक्ट त्याच्याबद्दल मी पोस्ट पण केलेली सोशल मीडियावर की मला माहिती नाही हे कोण करतंय काय करतंय, हा नंबर म्हटलं प्लीज, म्हणजे, आणि मी नंबर चेंज केला त्याच्यानंतर. मग सो असं बरंच अशी प्रकरणं पण झालीत. बट अशी प्रकरणं तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात मला वाटतं. किंवा अजून एक असं मी असे सांगितले किस्से तर आपल्याला अजून 2 तास बसायला लागेल, पण एक शेवटचा किस्सा सांगते. मी श्रीजी हॉटेलला बसले होते फर्स्ट फ्लोअरवर. एका प्रिंटशूटची मीटिंग होती ज्वेलरीसाठी, खूप आधीची गोष्ट ही. आणि तो आला समोर बसला, चहा कॉफी म्हणाला घे वगैरे, आणि तो फोन करायचा प्रयत्न म्हणाला की क्लायंट येतो तोपर्यंत बस वगैरे. आणि बराच वेळ झाला, ते मेन कोणी आले नाहीत. तो म्हणाला की माझ्या फोनवरनं फोन लागत नाही, तुझा जरा फोन दे. म्हटलं ठीक आहे. मी फोन दिला माझा. तो उठला आणि मला वाटतं साईडला गेला. मला वाटलं त्याला साईडला जाऊन बोलायचं, माझ्या पुढ्यात बोलायचं नाही आहे. आणि मागे वळून बघते तो पळाला फोन घेऊन. मग मी त्याच्या मागे आणि माझ्या मागे वेटर, कारण बिल पे केलं नव्हतं, आणि तो गायब झाला. मग मी ओशिवारा पोलीस स्टेशनला गेले. मग तिकडे कंप्लेंट टाकली. आणि तेव्हा MI फोन्स खूप नवीन होते, त्यामुळे त्याची स्विच ऑफ सिस्टीम खूप वेगळी होती. त्याला स्विच ऑफ करता येत नव्हता वाटतं बहुतेक. तर पोलिसांनी लगेच ट्रॅकिंगला लावला माझा फोन, आणि 2 तासात तो माणूस आणि माझा फोन माझ्या हातात होता. मग त्या परत माणसाबरोबर जे काही पोलिसांनी करायचं ते केलं. अशा बऱ्याच गोष्टी घडल्यात माझ्याबरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी थोडी स्ट्रॉंग होत गेली असं मला वाटतं. आणि आय एम ग्लॅड की हे सगळे अनुभव आले, त्यामुळे मी आता कुठलीही सिच्युएशन येऊ दे मी हँडल करू शकते. पण मीरा, तू स्ट्रॉंग झालीस. बाकीच्या मुली इतक्या स्ट्रॉंग नसतात, किंवा बाकीच्या मुली कदाचित त्या फर्स्ट इन्सिडेंट नंतरच कदाचित गावाला गेल्या असत्या, किंवा त्यांच्या घरी गेल्या असत्या, किंवा त्यांनी 9 ते 5 जॉब शोधला असता. हे खूप डिफिकल्ट आहे ज्या मुलींसाठी ज्यांचा कोणी गॉडफादर नाहीयेस तुझ्यासारखं, की कोणीच नाहीये इंडस्ट्रीमध्ये, आपणच आपले आहोत आणि कोणीच आपलं नाहीये, सगळे तोंडावर गोड आहेत. आणि हो हे पण इतक्या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्ट्रॉंग राहणं मीरा, खरंच हॅट्स ऑफ. कारण का फार कमी लोकांना हे सगळं माहिती असेल, आणि आज या इंटरव्ह्यूद्वारे सगळ्यांना कळेल की कदाचित जी व्यक्ती कुठेच दिसत नाही ती इतकं सगळं करते आणि तिने इतकं सगळं सहन केलंय. ठीक आहे. पण खरंच थँक्यू सो मच या इंटरव्ह्यूसाठी तू हो बोललीस. मला बोलवल्याबद्दल. येस, आणि खरंच आय एम रिअली सॉरी की या इंटरव्ह्यूला खूप लेट झाला. हा नाही इंटरव्ह्यू खरं तर मी आधीच करायला पाहिजे होता.
पण मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ही वेळ ॲप्ट आहे. आणि आपण आधी इंटरव्ह्यू केला असता तर मला तुला अजून काय काय सांगता आलं नसतं बऱ्याच गोष्टी. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की या इंटरव्ह्यू नंतर अनेक दरवाजे तुझ्यासाठी ओपन व्हावेत Hopefully. आणि याच स्टुडिओमध्ये आपण तुझ्या वेगळ्या भूमिकेसाठी एक इंटरव्ह्यू करावा जो लवकरच येईल आणि मोठं बोलत राहायचं. सगळं छान होतं. सो Thank you. थँक्यू सो मच इथे आलीस. आणि तुला कसं वाटलं इथे? मला खूप छान वाटलं आणि इनफॅक्ट मी आत्ता मी आता जस्ट येताना माझ्या आईशी बोलत होते. म्हटलं ऑलमोस्ट 2-3 वर्ष झाली असतील का गं मी पॉडकास्टला किंवा असं कुठे इंटरव्ह्यूला गेलेच नाहीये मी. मग कामानिमित्ताचं इंटरव्ह्यू देणं वेगळं आणि हो, जनरल हो, गप्पा हो, मारण्यासाठी येणं वेगळं. म्हटलं मला आठवतच नाहीये म्हटलं. तर मी 2-3 वर्षात काय घडामोडी झाल्यात म्हटलं माझ्याकडे बोलायला इतकं काय काय आहे म्हटलं. त्यामुळे थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता, मी राजश्री सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.